श्री स्वामी नामाचे श्रवण करणे, तसेच त्यांचे पूजन करणे आणि त्यांच्या भजन कीर्तनात मग्न होणे इतके श्रेष्ठ कार्य करणाऱ्यांना अन्य धर्मकार्य, तीर्थाटन, योगाभ्यास, होम हवन असे काही करण्याची गरज नाही. केवळ स्वामीनाम सतत घेत राहिल्याने चारही पुरुषार्थ साध्य होतात आणि जन्ममृत्यूचा खेपा चुकतात. मागील अध्यायात श्री स्वामींनी अक्कलकोटच्या राजेसाहेबांना साक्षात दर्शन दिले आणि ते चोळपाच्या घरी परतले. चोळपा जरी निर्धन गरीब असला तरी श्री स्वामींच्या सहवासाने अक्षय धन प्राप्त झाले. श्री स्वामींनी या सान्निध्य दरम्यान चोळपा व त्यांच्या कुटुंबियाची हर तऱ्हेने परीक्षा घेतली. मात्र ते सर्व श्री स्वामीच्या कसोटीत पूर्ण उतरले आणि श्री स्वामी कृपा प्राप्त करते झाले. इथे श्री स्वामीची प्रसिद्धी सर्वदूर पसरली. लांब लांबून भक्तजन अक्कलकोटास येऊ लागले. अनेकाच्या मनोकामना पूर्ण होऊ लागल्या. श्री स्वामी चरणी येणाऱ्या भक्ताचे प्रमाण दिवसागणिक वाढू लागले. मात्र त्यात काही कुटुंब निंदकही होते. असेच एकदा 2 संन्यासी स्वामीची परीक्षा घेण्यासाठी अक्कलकोटास आले. स्वामींनी त्यांचा कुटील हेतू ओळखला. त्या दिवशी श्री स्वामी ज्या भक्ताच्या घरी होते तिथे अनेक दर्शनार्थी फळावळ घेऊन आले. मात्र श्री स्वामींनी आलेला प्रसाद त्या संन्याशासमोर ठेवला. परंतु श्री स्वामी स्वतः उपाशी असल्याने ते संन्यासी देखील काही खाऊ शकले नाहीत. अशाच संपूर्ण दिवस सरला. त्यावरून श्री स्वामी हे ढोंगी साधू नाहीत याची खात्री पटल्यामुळे ते संन्यासी क्षमायाचना करते झाले. धन्यवाद.